श्रीकृष्ण उपदेश, भगवद्गीतेचे अनमोल विचार. आयुष्यामध्ये कितीही चुका करा, पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवते. चोरी, चमचेगिरी आणि खोटं बोलणं या 3 गोष्टी माणसाचे चरित्र बर्बाद करतात. राग बुद्धीला संपवतो, अहंकार मनाला संपवतो, चिंता आयुष्य संपवते, लाज न्याय संपवते आणि लालच प्रामाणिकपणा संपवते. जर तुम्ही स्वतःपासून हरले नाही तर तुमचं जिंकणं नक्की आहे. दुःख बऱ्याच वेळा त्यांनाच मिळते जे नातं मनापासून निभावतात. सगळ्यांचे खरे स्वभाव माहीत आहे मला. शांत आहे पण आंधळा नाही. मनाला शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांच्या कामावर आणि दुसऱ्यांच्या दोषांवर लक्ष देणे बंद करा. फक्त आपल्या आयुष्यावर आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष द्या. तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांना थोडंसंही दुःख देण्याचा हेतू असेल तर तुम्ही तुमच्यासाठी बी पेरत आहात. ते तुमच्याच मनाच्या जमिनीवर पडेल, दुसऱ्यांच्या मनाच्या जमिनीवर नाही. बी जे तुमच्या मनामध्ये आहे, झाड पण तुमच्या मनामध्येच येईल आणि फळसुद्धा तुम्हालाच भोगावे लागेल. खरं पाहिलं तर देव तर प्रत्येक माणसामध्ये आहे. मस्का माणसाला नाही तर त्याच्या खुर्चीला लावला जातो. पैशांनी आपण सुखसुविधा तर मिळवू शकतो, पण समाधान केवळ चांगल्या कर्मांनी मिळते. मनाची शांतता आणि आनंद जीवनातील सगळ्यात मोठी कमाई आहे. जेवणाची किंमत भूक लागल्यानंतर कळते आणि देवाची किंमत दुःख आल्यानंतर समजते. त्यामुळे अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि शेवटी पैसा कोणाचीही साथ देत नाही. मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहा, पण कोणालाही दबून अजिबात राहू नका. जे काहीतरी गमावतात त्यांनाच कमावण्याची किंमत माहीत असते. आनंदी असाल तेव्हा भगवान श्रीकृष्णांना विसरू नका आणि दुःखी असाल त्यावेळी भगवान श्रीकृष्णांवर विश्वास ठेवा. ज्याने धोका दिला त्याला एक वेळ माफ करून चांगलं बनवा, पण दुसऱ्यांदा अशा व्यक्तीवर भरोसा ठेवू मूर्ख बनवू नका. कोणासाठी स्वतःला इतकंही खाली पाडू नका की तो तुम्हाला तुडवून निघून जाईल. गेलेली वेळ कशीही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता. तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. पाणी आपलं पूर्ण आयुष्य देऊन झाडाला मोठं करतं. बहुतेक म्हणूनच पाणी लाकडाला बुडू देत नाही. कधी कधी वेळेच्या बदलांमुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात. कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान असतो. चेहरे सगळ्यांचे लक्षात आहे, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. गरिबीवर धैर्याने मात करा. जुन्या कपड्यांना स्वच्छ ठेवा. शिळे अन्न गरम करा, मग त्याचा उपयोग करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे पैसे कमावतात ते आशीर्वाद कमावतातच असं नाही, आणि जे आशीर्वाद कमावतात ते क्षमतेपेक्षा जास्त पैसा कमावतातच. जर आयुष्यामध्ये खरेपणा पाहायचा असेल तर स्वतःला निरपेक्ष बनवायला पाहिजे. स्वतःच्या चेहऱ्यावरचा पडदा बाजूला केला पाहिजे. सगळे समज गैरसमज दूर केले पाहिजे. तरच तुम्ही खरं जगण्यायोग्य बनताल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, शरीरावर मालिश केल्यानंतर, स्मशानामध्ये चितेचा धूर शरीरावर आल्यानंतर जोपर्यंत माणूस आंघोळ करत नाही तोपर्यंत तो शुद्ध बनत नाही. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा तुमच्या मनाला विचारा, किती आणि केव्हा दुःखी व्हायचं आहे. मन म्हणेल, लोक माझ्याबरोबर चुकीचं वागले आहे. लोकांनी असं नाही वागलं पाहिजे. लोकांनी बदललं पाहिजे. पण असं कधीही होणार नाही, कारण लोकांना वाटत नाही ते चुकीचे वागले आहेत. दुःख लोकांच्या वागण्यामुळे होत नाही, तर आपल्या विचार करण्यामुळे होते. विचार बदला, दुःख संपेल. हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा. उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. जर तुम्ही दुःखावर लक्ष दिले तर तुम्ही नेहमी दुःखी राहताल.
आणि सुखावर लक्ष दिले तर नेहमी सुखीच राहतात. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देताल ती गोष्ट सक्रिय होईल. त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागेल. हाच निसर्गाचा नियम आहे. ज्या मेहनतीपासून आज तुम्ही फळ काढता तीच मेहनत तुम्हाला उद्या सफलता नक्की मिळवून देईल. कौतुकांच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते. एखादी व्यक्ती कोणाला कितीही समजून घेऊ शकत असेल, पूर्ण जगाची त्याला माहिती असेल, पण ती जर स्वतःला समजून घेत नसेल तर ती अज्ञानी आहे. जी व्यक्ती जेवढी शांत असेल तेवढाच विचारपूर्वक आपल्या बुद्धीचा वापर करते. जेव्हा कापण्याची हिंमत नसेल तेव्हा भुंकूसुद्धा नये. खरा मोठा माणूस तोच असतो ज्याला भेटल्यानंतर कोणालाही छोटं असल्याची जाणीव होत नाही. सत्य सिंहासारखे असते. त्याला वाचवण्याची गरज नाही. त्याला मोकळं सोडून द्या. ते स्वतःचा बचाव स्वतःच करेल. तुमच्या आयुष्यात लोक येणार जाणार, पण काहीच अशी लोक असतील जी निस्वार्थपणे नातं टिकवतील. रात्री कोणासाठीही जागू नका आणि जो तुमच्यापासून लांब पळत आहे त्याच्या मागे पळू नका. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक कुत्र नक्की मिळेल. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसले तर तुमच्या ध्येयापर्यंत कसे पोहोचताल. नीती भ्रष्ट झाल्यामुळे सुंदरतेचा नाश होतो. वाईट वागल्यामुळे चांगल्या कुळाचा नाश होतो. पूर्णता न आल्यामुळे विद्येचा नाश होतो. योग्य वापराशिवाय केलेल्या धनाचा नाश होतो. कोणालाही माफ कितीही वेळा करा, पण विश्वास फक्त आणि फक्त एकदाच ठेवा. संपले अशा लोकांबरोबरचे नाते ज्यांना भेटल्यानंतर असं वाटायचं की हे आयुष्यभर साथ देतील. वेळ कशीही असली, चांगली किंवा वाईट, तरी बदलते, नक्कीच बदलते. चांगल्या वेळेत असं चुकीचं कोणतंही काम करू नका ज्यामुळे वाईट वेळेत लोक तुमची साथ सोडतील. तुम्ही एकटे पडले तर एकटेच उठा. आता कोणाचाही हातही घेऊ नका आणि साथही घेऊ नका. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये पैशाला महत्त्वाचे स्थान आहे, पण दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की पैसा तुम्हाला सगळं खरेदी करून देऊ शकत नाही. कट कारस्थानाच्या या जगामध्ये खरं बोलणं एक क्रांतिकारी काम आहे. अर्जुनाने 10 लाख सैनिकांचा त्याग करून श्रीकृष्णाला युद्धासाठी बरोबर घेतले. हे विश्वासाचे उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.